साधू 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 नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स पुष्पदीप नैवेद्य से वंदन चिचला होय दानशील समाधि सच्चा वंदन होय शील समाधि प्रज्ञा ही सच्चा वंदन होय. पुन्हा एकदा साधुकार म्हणतील. ज्या सुगतांनी आपल्या संपूर्ण पारमिता तीनही अंगांनी परिपूर्ण करून संबोधी ज्ञानाचा, बुद्धत्वाचा, दुःखमुक्तीचा मार्गाचा, परमश्रेष्ठ ज्ञानाचा साक्षात्कार करून घेतला असे ते तथागत सम्यक संबुद्धांना, त्यांच्या सद्धम्माला, भगवंताच्या आर्य श्रावक संघाला त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना या तीन रत्नाची ओळख झाली, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले, ज्यांच्यामुळेच आपणा सर्वांना खऱ्या अर्थाने मानवता प्राप्त झाली. स्वातंत्र्य, समता, न्याय, नीती आणि बंधुत्वावर आधारित सर्वश्रेष्ठ संविधान ज्यांनी आपणा सर्वांना बहाल केले. संविधान असल्यामुळे आपल्या सर्वांना खऱ्या अर्थाने आचरण, त्याचबरोबर धर्म प्रचार प्रसार, धनसंपत्तीचं संचय करण्याचा आणि खुल्या पद्धतीनं आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य ज्यांच्यामुळे बहाल झालं, विपස්සनेचा प्रचार देखील करण्यासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने या देशामध्ये पायाभरणी करून ठेवली, तुमचे आणि माझे खऱ्या अर्थाने सुख करता आणि दुःखहार्ता जे आहेत असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. ज्या परिशुद्ध विद्येचा नामशेष देखील या देशात राहिला नाही, परंतु ज्यांच्या पारमितेच्या बलाने 1954 ते 56 दरम्यानमध्ये 6व्या संगीतीच्या महाकुशल मुहूर्तावर ज्या दोन सत्पुरुषांनी म्यानमार शहरामध्ये, त्यातल्या मांडले या राजधानीच्या शहरामध्ये डॉक्टर सोनी यांच्या घरी ज्या दोन सत्पुरुषांनी ज्या महान अशा विपස්සनाचार्य गुरुजींना आशीर्वाद दिला, ते पूज्य गोयंका गुरुजी यांचे आचार्य धर्मवान पिता सयाजी उबाकीन गुरुजींचं स्मरण करून विशेष रूपाने ग्रहस्थांसाठी करुण चित्ताने विपස්සना आचार्य पद देखील खुले करणारे आमचे पूज्य अरहंत लेडी सयाडो भंतेजींच्या सुचरणावर वंदन करून विशेष रूपाने गुरुजींना सावलीप्रमाणे हे धर्मदान देण्यासाठी जिनं शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या रमा माऊलीसारखं काम केलं, अशा इलायची देवींच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून
विशेष रूपाने आज पूज्य भिक्खू संघाला सन्मानाने धर्मदान देण्यासाठी आमंत्रित केलेले सन्माननीय पूज्य विनय बोधीजी महाथेरा, पूज्य सुमन वन्नोजी महाथेरा संघाला त्रिवार अभिवादन करून या महान असं पुण्य पारमिता बोधी बीज प्राप्त करणारं कुशल कर्म पगोड्याची निर्मिती करणारे बाळासाहेब वानखेडे तथा त्यांच्या धर्मवान पत्नी ताई वानखेडे, संपूर्ण वानखेडे परिवार, त्यांना साथ देणारे सारे कर्मचारी बंधू, अधिकारी वर्ग, विपसनेचे सहाय्यक आचार्य वर्ग आणि सर्व साधक साधिका, उपासक उपासिका, या कार्यक्रमाचे सारे आयोजक आयोजिका, दानदाते दानदात्या, बालक आणि बालिकांनो, अवघ्या 5-6 मिनिटांमध्ये आपल्या सर्वांना महासागरासारखा विशाल सद्धम्मातले काही बाबी सांगण्याचा नितांत प्रयत्न करतो. आजचा हा परिशुद्धतेचा हा कार्यक्रम, हा धम्मसंस्कार विधी समान कम्म धातूच्या पद्धतीनं चित्तधारेला निब्बाणाच्या दिशेनं पथ आणि मार्गावरून फ्रूट आणि फळाकडे घेऊन जाणारा हा कुशल कर्माचा संस्कार विधी, ज्याला आपण आज उद्घाटनाचा आणि भगवंताच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम समजतो. हे कर्मबीज, हे कर्मसंस्कार निब्बाणाकडे घेऊन जाणारे असतात. ते तेव्हाच होतात जेव्हा आयोजकाकडून आणि उपस्थितांकडून सदोदित आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित केलं जातं. तुम्ही चालताना, बोलताना, बसता उठताना, खाता पिताना, ऐकताना सदोदित तुम्ही सतीपठ्ठाणामध्ये असले पाहिजे. मग तुम्ही हळू चालले काय, तुम्ही जोरानं चालले काय, मग तुम्ही पुढे चालले काय, बसले काय, सदोदित तुम्ही अशा शुभमंगल कार्याच्या प्रसंगी निश्चित स्वरूपामध्ये सावधान चित्तानं असलं पाहिजे. त्याला सतीपठ्ठाण म्हणतात. मी माझ्या जीवनातला एक थोडक्यात अनुभव सांगून आज प्रवचन संपवणार आहे. गहिराईमध्ये डीप जर तुम्हाला काही प्रवचन ऐकायचे असेल तर ज्ञान सत्यशोधक नावाचं माझं यूट्यूब चॅनल आहे. जुने प्रवचन पाहायचे. हे नवीन प्रवचन कमी आहेत, पण लॉकडाऊनच्या काळातले 2020च्या काळातले प्रवचन पाहायचे, जे की 4 घंट्याचे आहेत, 5-5 घंट्याचे आहेत, पुढे 6-7 घंट्याचे आहेत. जिथं मी धम्मचक्र प्रवर्तन सुत्त 32 पद्धतीनं, जिथं की मी 4 आर्य सत्य 32 पद्धतीनं, किंवा जिथं मी 37 बोधिपाक्षी धर्म नीट तुम्हाला समजून सांगितलेला आहे. 10 पारमिता अष्टांगिक मार्ग, ज्यांना खूप गोडी आहे त्याने तिथं जायचं, आणि तिथंही नाही कळलं तर माझ्याकडे 2-3 दिवस यायचं, समजून घ्यायचं. इथं तेवढा वेळ नाही आहे, त्यामुळे अनेक जणांना ऐकायचं आहे, बोलायचं आहे. त्यामुळं थोडक्यामध्ये विपස්සनेकर मी स्वतः कसा वळलो याचं तुम्हाला स्वतः उदाहरण सांगतो. आणि उपासक उपासिकांनो, भक्त होण्यापेक्षा साधक होणं, साधिका होणं, साधून घेणं, साध्य करणं हे जीवनामध्ये किती महत्वाचं असतं. म्हणून आमच्या वानखेडे साहेबांसोबत या काही कालावधीमध्ये जवळजवळ अर्धा घंटा आमच्या दोघांची बराच वेळपर्यंत चर्चा झाली, आणि भगवंताच्या मूर्तीच्या संदर्भात सुद्धा खूप अशी चर्चा झाली. मी निश्चित स्वरूपामध्ये माझं कुशल कर्म, पुण्यकर्म समजतो की कमी वेळेमध्ये मला 6व्या संगीतीला बाबासाहेबासोबत आणि गोयंका गुरुजी सोबत हजर असलेले बडा भंतेजी, बुद्ध रखिता भंतेजींची पाय दाबून सेवा करण्याची संधी भेटली, त्यांचे काही वचन ऐकण्याची संधी भेटली. एवढंच नाही, ज्यांना प्रत्यक्ष बाबासाहेबांनी 7 भिक्षूंसह उपस्थित राहून त्रिशरम पंचशत देताना या भगवंताच्या करुणेची साक्ष ज्या ग प्रज्ञानंद भंतीजीने दिली, लखनौला कितीतरी वेळात जाऊन मला त्यांचे पाय दाबून त्यांची सेवा करण्याची अनेक वेळा संधी प्राप्त झाली. एवढंच नाही तर मला प्रत्यक्ष गोयंका गुरुजींना 4 वेळेस त्यांच्या समोरासमोर बसून, 4 वेळेस गोयंका गुरुजी समोरासमोर बसून मला त्यांच्यासोबत एकदा 5 मिनिटं, एकदा 6-7 मिनिटं, आणि एकदा मला 2 डिसेंबर 2014 रोजी चक्क 45 मिनिटांपर्यंत बोलण्याची संधी प्राप्त झाली. एवढंच नाही उपासक उपासिकांनो, मला असं वाटतं गोयंका गुरुजी कधी कोणाचं व्यक्तिगत काही वस्तू स्वीकारत नव्हते, परंतु माझ्यातली श्रद्धा किंवा होऊ शकतं माझं काही पुण्य म्हणून
मला गोयंका गुरुजींना धोती, सॉक्स, टोपी आणि श्वेटर दान देण्याची संधी प्राप्त झाली आणि गोयंका गुरुजीने ते स्वीकारलं आणि अंगावर घातलं याची सुद्धा मला साक्ष मिळाली. त्यामुळे अनेक उपासक उपासिकांनो, मला अनेक जण म्हणते तुम्ही दीर्घ शिबिर करा. मी म्हटलं, एकदा मला एका विपस्सी साधकांनी, एका आचार्यांनी मला प्रश्न विचारला की भंते तुमचे शिबिर किती झाले? म्हटलं या जन्मातले सांगू का सगळ्या जन्मातले सांगू म्हटलं. मग ते एकदम शांतच बसले. अनेक लोकांना कधी कधी भ्रम आहे, भ्रांती आहे, बिना विपස්සना केल्याचं मानव जन्मात येता येत नाही. त्यामुळे लादेन आणि प्रभाकरन आणि ज्याला तुम्ही दाऊद म्हणतात, हे सुद्धा अनेक जन्मात केव्हा ना केव्हा विपස්සना करून आलेत, म्हणूनच ते मनुष्य जन्मात आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही शिबिरांची काउंटिंग किंवा शिबिर किती केले, काय केले हे विचारून आपला अहंकार आणि दुसऱ्याची निंदा करण्यापेक्षा तुम्हाला विपස්සना म्हणजे काय, विपස්සना ही काय आहे आणि कशी कळते आणि विपස්සनेनं जीवन कसं जगता येतं हे जर कळलं तर कोणाला पहिल्या शिबिरातही कळतंय, कोणाला 3.5 दिवसांमध्ये आनापान सतीमध्ये कळतंय, कोणाला 50 शिबिर केल्यानंतर देखील फार कमी कळतंय, असं पूज्य गोयंका गुरुजीच म्हटलेले आहेत. म्हणून उपासक उपासिकांनो, आज तो मुख्य विषय असल्यामुळं मी लहानपणापासून विपස්සनेचा गंधही नव्हता, घरादारात त्याची चर्चाही नव्हती आणि भारतात चर्चा नव्हती तर घरात काय राहणार आहे. त्यामुळे लहानपणापासून अक्षरशः माझी आई मात्र देवीची भक्ती नव्हती. माझ्या आईची एवढी कोणातरी देवीवर श्रद्धा होती आणि माझी आई हप्त्यामध्ये 2-3 उपवास धरत होती. तिच्या बरोबर मी पण उपवास शेंगदाणे खाऊस्तोर धरत होतो, खाऊन झाल्यानंतर सोडून देत होतो ना. साबुदाणे खाऊस्तोर माझाही उपवास असायचा आणि मग माझ्या आईला माहित होतं की साबुदाणा खाल्लं की हे सोडून देतंय. माझा 1-1.5 घंट्याचा उपवास असायचा आणि मग मी सोडून द्यायचो. माझ्या आईच्या अंगात येत होतं, माझ्या आईच्या अंगात सैलानी बाबा येत होता आणि सैलानी बाबा असा येत होता की तो आला की 2-2 घंटे जातच नव्हता. अशा आईच्या पोटी मी जन्म घेतला. माझे वडील खंडोबाचे भक्त होते, कधी कुठल्या प्राण्याला मारलं नाही, परंतु कितीतरी त्यांनी बकरं कोंबडे सोडून दिले जिवंत. अशा घरात जन्मल्यानंतर विचार करा, तरीही माझ्या आईनं माझं पूर्वीचं नाव गौतम ठेवलं. मी असा विचार करतो की अनेक जन्माच्या पुण्य पारमितेनुसार तुमचं नाव ठरलेलं असतं, तुमचं गाव ठरलेलं असतं, तुमचं गोत्र ठरलेलं असतं, तुमचे माता पिता ठरलेले असतात. एवढंच नाही तर तुमचे आचार्य उपाध्याय ठरलेले असतात आणि हे लोकी या जन्मामध्ये तुमच्या हातून काय कर्म होणार हे तुमच्या प्रतिसंधी आणि या जन्मातल्या चित्तावर ठरलेलं असतं. तुमच्या मृत्यूचं कारण बी ठरलेलं असतं. कारण आपल्याला 8वं ध्यान प्राप्त नसतं. 8व्या ध्यानाच्या पलीकडे जाऊन ज्याला लोकोत्तर अवस्था म्हणतात, त्या लोकोत्तर अवस्थेचा आपण कुठलीही पायरी गाठलेली नसती, म्हणून हे मधला प्रवास आपल्याला कळत नसतो. पण निश्चित स्वरूपामध्ये मेल्यानंतर मग मात्र लोक म्हणतात की अरे असं झालं आणि असे मरण पावले. म्हणून उपासक उपासिकांनो, लहानपणी बाबासाहेबांचे गाणे म्हणणे, बुद्धाचे गाणे म्हणणे हे उपजत कोणातरी जन्माचं पुण्य पारमिता आली आणि पाहता गावामध्ये बाबासाहेबाचा पुतळा बसला आणि पुतळा बसल्यानंतर बाबासाहेबाचा पुतळा रोज लहानपणी स्वच्छ धुणं, त्याच्या आजूबाजूचं गवत काढणं, कुत्र्याने विष्ठा आधी केली ती साफ करणं, हा लहानपणीच मला पुण्यकर्माचा छंद लागला. आणि त्या छंदामुळं गावातले सगळे लोक नापास झाले, पोरं मी एकटाच पास झालो. अनेक जणांना अंधश्रद्धा वाटेल, पण ही अंधश्रद्धा नाही. बघा, श्रद्धा तुम्हाला विपස්සनेकडे कशी वळून घेऊन जाते. आणि म्हणून द्वितीय बुद्ध शासनाचे कर्णधार बाबासाहेब आहेत. हे द्वितीय बुद्ध शासन नावाच्या कॅसेटमध्ये गुरुजीचा जर तुम्ही ऐकलं तर ही कॅसेट कधी बनली, कारण गोयंका गुरुजीला मीच हा प्रश्न विचारला होता जेव्हा त्यांची माझी तिसरी भेट 7.5 ते 8 मिनिटाची झाली होती. तेव्हा मी हा खोलवर प्रश्न त्यांना विचारला होता की गुरुजी, बाबासाहेब खरंच बोधिसत्व आहेत का? तर बोधिसत्व आहेत तर कसं प्रूव्ह होईल आणि कशावरून प्रूव्ह होईल? मग त्यांनी हा सगळा वृत्तांत द्वितीय बुद्ध शासन कॅसेट मध्ये 6व्या संगतीचा दाखला देत आणि भगवान बुद्धाचा त्रिपिटकामध्ये वर्णन आलेलं आहे, हे त्यांनी वर्णन केलेलं आहे. उपासक आणि उपासिकांनो, जेव्हा लहानपणचं हे सगळं दृष्टांत पाहतो, हे सगळं प्रसंग पाहतो, तर नंतर लक्षात येतं की अरे, जर आपल्याकडे पुण्य असेल तर मग मला वाटलं की बाबासाहेबाच्या कॉलेजला जावं. लहानपणी इच्छा झाली की बाच्या कॉलेजला जावं, म्हणून आम्ही औरंगाबादला आलो. आणि औरंगाबादला खेड्यातून आल्यामुळं मला एवढंही माहित नव्हतं की बाबासाहेबाचं नेमकं कॉलेज कोणतं आहे, कारण फक्त नावावर मात्र बाबासाहेबांवर माझी श्रद्धा होती. म्हणून मी बाबासाहेब आंबेडकर कॉमर्स कॉलेजला ऍडमिशन घ्यायला गेलो.
तिथं गेल्यानंतर एक मित्र म्हणला, अरे तू तर म्हटला होता की बाच्या कॉलेजला जायचंय, हे काय बाबासाहेबांना बांधलेलं नाही, बाबासाहेबांना मिलिंद कॉलेज बांधलेलं आहे म्हणे, तू तिकडे ऍडमिशन घे. मला नावाचं एवढं अट्रॅक्शन होतं, मी त्याला म्हटलं तूच घे, मी इकडेच घेतो म्हटलं, मला मिलिंद नाही पटत म्हणलं, मला माहितच नाही की मिलिंद खरं बाबासाहेबांनी बनवले. म्हणजे एवढं अज्ञान होतं, एवढं अज्ञान होतं, आम्हाला नीट हेही कळत नव्हतं की बाबासाहेबांनीच खरं मिलिंद बनवलेलं आहे. परंतु बघा, जर आपली श्रद्धा असली तर या अज्ञानाला कसं पार करता येतं. मग मी कॉमर्सला ऍडमिशन घेतलं, बीकॉम कडे गेलो आणि बीकॉम कडे मग 12वी पास झाल्यानंतर भिक्षू बनण्याची इच्छा उत्पन्न झाली. आणि एक दिवस एक भंतेजी आणि एक उपासक चर्चा करत होते, म्हणे गुरुजीचं असं, गुरुजीचं तसं, गुरुजी किती चांगले, गुरुजी किती चांगले. आणि ती चर्चा करता करता मी ऐकत बसलो होतो. मी म्हटलं हे गुरुजी कोण आहेत. गुरुजी म्हटल्याबरोबर मला टोपी आणि धोत्रातले आमच्या खेड्याकडचे गुरुजी लक्षात आले. आम्हाला लहानपणी गुरुजी शिकवत होते, कारण गुरुजी हा शब्द आम्ही फक्त शिक्षकांनाच ऐकला होता लहानपणी. मी म्हटलं असे कोणते गुरुजी आहेत की ज्यांच्याबद्दल हे दोघं जण एवढा गौरव करत आहेत आणि एवढी प्रशंसा करत आहेत. आणि मी सहज बोलून गेलो आणि मी म्हटलं, काय गुरुजी बाबासाहेबापेक्षाही श्रेष्ठ आहे काय. तेव्हा ते दोघं माझं अज्ञान पाहून हसले आणि ते म्हणे, आम्ही कधी म्हटलंय की गुरुजी बाबासाहेबापेक्षा श्रेष्ठ आहे, पण म्हणते तुम्ही एकदा शिबिराला जा म्हणे. मी म्हटलं मला काय गरज नाही शिबिराची, मला बाबासाहेबच भरपूर आहे, कारण मी बाबासाहेबाचा भक्त होतो. बाबासाहेबाचे भक्त भरपूर आहेत. असे 14 एप्रिलच्या दिवशी डोकं निळं, तोंड निळं, दात निळे, जीभ निळं आणि पोटात निळी टाकून 14 एप्रिल साजरी करणारे असे लय भक्त आहेत. आहे का नाही. ताकत से बोलो, हिम्मत से बोलो आणि बोलना पडेगा, म्हणजे बोलायचं आणि पडून जातं दारू पिऊन खाली. असं लय असे खूप आहेत असे भरपूर. खालतून कोण आले जय भीमवाले, वरतून कोण आले जय भीमवाले. मी म्हटलं तुम्ही तर फुल पिऊन आले, गायबच झाले, डबल दिसलेच नाही. असे भरपूर आहेत, भरपूर आहेत. आणि गुरुजींना नाव ठेवण्यास आमाप आहे. मग मी तसं म्हटल्याबरोबर त्या एका जणांनी माझा फॉर्म भरला आणि म्हणे तुम्ही एकदा भंतेजी शिबिराला जाऊन या, मग तुम्हाला गुरुजी कळतील. गेलो तर शंका घेऊनच गेलो, परंतु मला पत्र आलं आणि त्या पत्रात असं आलं की भंतेजी तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला, तुम्हाला नंबर नाही लागला म्हणे. माझा नंबर नाही लागला, मला भला राग आला, कारण मी पैशाने नव्हती केली ना, राग तर होताच पाहिला. असा राग आला, मी डायरेक्ट इगतपुरीला फोन केला आणि इगतपुरीला फोन केल्याबरोबर त्यांना प्रश्न विचारला की माझा नंबर कस काय नाही लागला. आता ज्यानं टेलिफोन घेतला तर तो म्हणे आप कोण बोल रहे. हिंदीत मी इकडून मराठी सुरू केलं. मी म्हणलं मैं भंतेजी बोल रहा हूँ. तो बोले अच्छा भंतेजी, प्रणाम भंतेजी, क्या बात करनी है. मतलब मेरा नंबर क्यों नहीं लगा. तो बोले भंतेजी यहाँ जगह फुल होगी इसलिए नहीं लगा. मैं बोला एक आदमी का कैंसिल करो और मेरा नंबर लगा दो. तो मैंने ये तो मेरे हाथ में नहीं है, मैंने जिनके हाथ में उनको फोन दो. मग तिथं टुई 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 वाजलं आणि दुसऱ्या साहेबांनी उचलला. मी त्यांना बी सुरुवात केली. माझा नंबर का नाही लागला, एका ग्रस्ताचा कमी करा. मी भिक्षू आहे, तो ग्रस्त शिकून काय करेन, बायकोला शिकवण, मी अनेक लोकांना शिकवीन. माझा नंबर पहिला लावा. ते म्हणे ये तो हमारे हाथ में नहीं, तुम बड़े साहब को बोलो. मी म्हणलं बड़े साहब को छोड़ो, डायरेक्ट गोयंका गुरुजी को दो. अज्ञान म्हणजे सांगतो, शेवट करतो तुम्हाला की अज्ञान कसं असतं. भिक्षू असून सुद्धा मला हे समजत नव्हतं. मी म्हटलं एक काम करो, सबको छोड़ो, डायरेक्ट गोयंका गुरुजी कोच फोन दो. ते बिचारे हसले. ते म्हणे गुरुजी तो यहाँ नहीं है. मला जहाँ होंगे वहाँ दो. आता माहित नव्हतं ना की गुरुजी तिथे नसतात, काहीच माहित नव्हतं. मग ते म्हणाले नाही एक काम करो, तुम देशपांडे साहब से बात करो. आता शिक नाव आलं पुढं. मग म्हणलं देशपांडे को दो. नंतर देशपांडे सरांना दिला. मी फोनवर डायरेक्ट म्हटलं की माझा नंबर का नाही लावला, मी भिक्षू आहे, मला विपश्यना करायची आहे. तर ते म्हणाले भंतेजी पेन असेल तर नंबर लिहून घ्या. NEM 26 नंबर लिहून दिला आणि या म्हणे 2 दिवसांनी पत्र येईन. माझा नंबर भांडून तंडून लागला. समजलं तुम्हाला. माझा नंबर भांडून तंडून लागला आणि खरंच 2 दिवसांनी पत्र आलं. त्या पत्रात लिहून आलं की तुम्ही काय करा, बॅटरी घेऊन या, नंतर ब्लँकेट घेऊन या. उन्हाळा हिवाळा पावसाळ्याचं सगळं सामान मी एकदाच घेऊन गेलो आणि 3 दिवस अगोदर गेलो. तिथे गेल्यावर मला रूम दाखवली. 90 दिवसाची सेवा दिलेला, 90 दिवसाचा शिबिर केलेला एक सेवक माझ्या सेवेत ठेवला. तो बिचारा हात जोडून जोडून मला दाखवायचा की हे आहे, हे आहे. आणि पुढे लिहिलेलं होतं इस क्षेत्र के पार मत जाइए. मी त्याला म्हटलं इथं कोण नाही, आपण पाहून येऊ काय काय नाही.
तिथं लिहिलं होतं की याच्या पलीकडे जाऊ नका आणि मला त्याच्या पलीकडे जाऊ वाटायचं. मी त्याला घडी घडी म्हणायचो की इथंच काहीतरी लपलेलं असेल, इथंच काहीतरी असेल भानकर, कारण शंका घेऊन गेलो होतो मी. तो मला हात जोडायचा घडी घडी, नका नका म्हणते जी, याच्या पलीकडे नाही जायचं सांगितलं ना, नका जाऊ. मी म्हटलं तू झोपला तरी मी पाहूनच येईन तिकडे काय आहे काय नाही. त्यानं रात्रभर झोपला नाही, माझ्या टक लावूनच होता. त्या डाऊट आलाय भंतेजी रात्री बिरात्री उठतील पाहूनच घेतील, कारण कोण नव्हतं तिथं. आम्ही दोघं तिकच होतो. 3 दिवस अगोदर गेलो. नंतर त्यांनी सांगितलं भंतेजी हा विपश्यनाचा हॉल आहे, नंतर हे शून्यागार आहेत, सगळं सांगितलं. आणि मला म्हणता म्हणता म्हटलं भंतेजी मला डाऊट आहे, तुम्ही मौन पाळसान म्हणून काही गॅरंटी नाही, तुम्ही मधातच बोलसान बरी. म्हटलं मौन म्हणजे काय? ते म्हणे 10 दिवस बोलायचंच नाही. म्हणलं बापरे बोलायचंच नाही आणि कोणालाच बोलायचं नाही? नाही म्हणे आचार्यांना बोलता येते. म्हणलं जाऊ द्या कोणीतरी बोलणार आहे एक जण, त्या आचार्याला बोलता येते. ते म्हणजे नाही भंतेजी गप्पा नाही मारता येत, लय गरज पडली तर बोलायची. आणि कधी कधी शौकाला बोलता येते. म्हणजे शौकाला रूम मध्ये बोलून घेता येते का? नाही पण तसं नाही बोलता येत म्हणे. आता मला वाटलं तो आचार्य गप्पा माराव, 10 दिवस कसं काही मुकच राहाव. त्याला डाऊट होता की हे भंतेजीचं शिबिर काय चांगलं होणार नाही. 2 मिनिटात संपवणार आहे फक्त इथं सांगून की विपස්සना माणसाकडे अनेक जन्माचा पुण्य संचय बिंदू आणि कर्मसंस्कार जर असेल तर काय होऊ शकतंय हे तुम्हाला 2 मिनिटात फायनल करून सांगतो की किती विशेष गोष्ट असते. आणि म्हणून त्यांनी मला सांगतानंतर म्हटलं की भंते सर्व काही करा म्हणे, सर्व काही करा पण मौन धारण करा, आर्य मौन धारण करा, तुम्हाला खूप लाभ होईल. तुम्ही भगवंताचे पुत्र आहात, तुमच्या अंगावर चिवर आहे. मला हो आहे ना, चिवर तर आहे म्हटलं. तर म्हणे तुम्ही लवकरात लवकर काही प्राप्त करसान म्हणे. आणि मग शेवटी म्हणता म्हणता काय म्हणे, भंते सर्व काही करा म्हणे पण गोयंका गुरुजीचं संध्याकाळचं प्रवचन बिलकुल सोडू नका, प्रवचन अवश्य ऐका, कारण सगळ्या समस्याचं निराकरण गुरुजी संध्याकाळच्या प्रवचनात करतात. असं म्हटल्याबरोबर मी त्याला म्हटलं हो हो प्रवचन ऐकण्याची मला गोडी आहे, मी नक्की आणि नक्की गोयंका गुरुजीचं प्रवचन ऐकीन आणि जर संधी भेटली तर मी बी 10-15 मिनिटं बोलीन म्हटलं. असं म्हटल्याबरोबर तो खाली पडू पडू हसू लागला. तो खाली पडू पडू हसू लागला. ते म्हणे अहो भंतेजी तुम्हाला नाही बोलता येणार तिथं. मला असं वाटलं की स्टेज टाकत असतील, माईक लावत असतील, 5-6 खेड्यातले माणसं जमा करून गोयंका गुरुजी प्रवचन देत असतील. मला काय माहिती सध्याकडे एका हॉलमध्ये देतात म्हणून, तिथं कोणाला बोलता येत नाही, शिडीवर देतात हे माहीतच नाही. कारण आम्ही खेड्यापाड्यात फिरून भाषण द्यायचो, प्रवचन द्यायचो. आणि शेवटी तो दिवस उजाडला. सगळे नियम सांगितले, त्या किचन मध्ये सांगितले, सगळे नियम पालन केले. आम्हाला हॉलमध्ये घेऊन गेले. 3 आचार्याने वंदन केलं, आसनावर बसण्याची अनुमती मागितली आणि गोयंका गुरुजीनं 3 रत्नाची शरण देऊन उपोषण सगळ्यांना दिलं आणि आनापानसती सुरू झाली. मला 5 मिनिटामध्येच अनेक जन्माच्या पारमितेनुसार मला मात्र आनापानसती कोणत्या नाकावाटे येते, कोणत्या नाकावाटे जाते, लंबा आहे का छोटा आहे हे तुरंत कळू लागलं. मला अगोदरच नाकावरच्या संवेदना कळू लागल्या. जे उद्या व्हायचं ते होऊ लागलं. 3.5 दिवस माझं ध्यान 4 घंटे 5 घंटे जरी मी बसलो तर उठत नव्हतो. एकाग्र चित्ताने ध्यान होऊ लागलं. शेवटच्या दिवशी विपස්සना 3.5 दिवसानंतर विपස්සना सुरू झाली. विपස්සना सांगण्यात आलं की डोळे उघडू नका, आज तुम्हाला विपස්සना दिल्या जाणार आहे. पण त्या दिवशी मात्र माझे डोळे लागत नव्हते, माझे डोळे उघडेच होत होते. 4-4 5-5 घंटे ध्यान करणार आम्ही. विपස්සनाच्या दिवशी माझे डोळे का लागत नाहीत म्हणून मी घट्ट लावून घेतले तरी लागतच नव्हते. पण मात्र शेवटी माझे डोळे एकदा उघडले आणि डोळे उघडल्याबरोबर पाहिलं तर पुढे गोयंका गुरुजी येऊन बसले होते, इलायची देवी येऊन बसल्या होत्या. आणि मग मला कळलं अरे यांना पाहण्यासाठी माझे डोळे लागत नाहीत. मग मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं, त्यांनी माझ्या डोळ्यात पाहिलं, आपोआप माझे डोळे लागले. आणि 2-2.5 घंटे स्वतः गुरुजीने विपස්සना मला दिली, स्पेशल माझ्यासाठी आले. आणि पहिलं शिबिर माझं असं झालं. आणि त्यानंतर मला विपස්සना गहिराईमध्ये कळली. म्हणून उपासक उपासिकांनो नंतर गुरुजीकडे गेलो. गुरुजी मला म्हटले बनते सतीपट्ठान जल्दी करो. मतलब गुरुजी मेरा तो एक ही शिबिर हुआ है, 3 शिबिर और 1 सेवा होनी चाहिए, तुम्हारे लिए कोई नियम नाही, करो. एका शिबिरानंतर मला सतीपट्ठानला गुरुजीने पाठवलं. नंतर म्हणे तू ब्रह्मदेश जाओ. पण तिथं मात्र निर्णय चुकला. मी ब्रह्मदेशाला जायच्या ऐवजी श्रीलंकेला गेलो. जर मी ब्रह्मदेशात जर गेलो असतो, गुरुजीचं ते वाक्य जर ऐकलं असतं तर निश्चित स्वरूपामध्ये आज वेगळी दिशा असते, होऊ शकते कर्मसिस्टीमनुसार. म्हणून उपासक उपासिकांनो गोयंका गुरुजीला बाबासाहेबांनीच भारतात पाठवले आहे. डॉक्टर सोनीच्या घरी गोयंका गुरुजी, सयाजी उबाकिन गुरुजी आणि बाबासाहेब बसले होते. त्याची डॉक्युमेंटरी डॉक्टर सोनीची नात जिवंत आहे, ती घेऊन येईल आणि लवकरच ते पुस्तक प्रकाशित होईल. आणि बाबासाहेबांचे जे अनुयायी विपස්සना बाबासाहेबांना नाकारली म्हणतात आणि स्वतः दुर्गतीकडे जातात, अनेक लोकांना दुर्गतीकडे घेऊन जातात, त्या सगळ्यांना उत्तर भेटेल की विपස්සना ही बाबासाहेबांनी स्वीकारली आणि बाबासाहेबांनाच भारतात पाठवली. आजच्या क्षणी एवढा संदेश तुम्हाला देतो की सगळेजण विपස්සनेकडे वळा आणि आपलं जीवन मंगलमय बनवा.
कल्याणमय बनवा. कारण बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये कायानुपස්සना, वेदनानुपස්සना, चित्तानुपස්සना आणि धम्मानुपස්සना हे कपස්සना शिकवलेले आहेत. त्याच्यानुसार आपलं जीवन मंगलमय बनवा. वानखेडे परिवारांना हे पुण्यकर्म निब्बाणासाठी सहाय्यक हो. तुमच्या सर्वांचं जीवन मंगलमय हो. तुम्हाला चतुरार्य सत्याचा अष्टांगिक मार्गाचा अवबोध हो आणि अंतिमतः सगळ्यांना हे पुण्य निब्बाणासाठी सहाय्यक हो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल.